इंदसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 6 आहे का समोर रुपाली? तर गाथा म्हणू आपण। तेचेव अधिकाया ते कालीय भाव परिणदानिच्चा गच्छन्ति दवीय भावं पर्यट्टनलिंग संयुक्ता। काय सांगितलं होतं अर्थ? तेचेव अधिकाया, तेच अस्तिकाय, तीन कालाच्या भावरूपाने परिणमित होत असताना नित्य आहेत। म्हणजे परिणमन पण चालू आहे आणि नित्य पण आहेत। ते परिवर्तन लिंगाने संयुक्त असणारे अस्तिकाय द्रव्य भावाला प्राप्त होतात। असं म्हणजे ज्याला कशाला द्रव्य म्हणायचं, तर जे कोणी परिणमन करतंय आणि असं करत असताना सुद्धा जे नित्य आहे तेच द्रव्य भावाला प्राप्त होऊ शकते, अशी एक व्याख्या केली द्रव्यत्वाची। द्रव्य भाव कोणाला प्राप्त होतो, तर ज्याच्यामध्ये हे लक्षण आहे तेच द्रव्य आहे, याला सोडून अन्य कुठलं द्रव्य नाही। वाचू का? वाच। द्रव्य समूह जीव, उद्गल, धर्म, अधर्म और आकाश ये अस्तिकाय तथा परिवर्तन के चिन्ह से जाना जाने वाले काल द्रव्य कर सहित ये सब द्रव्य होते हैं। म्हणजे काय सांगायचंय, जे 5 अस्तिकाय आहेत ते पण द्रव्य आहेत आणि परिवर्तन लिंगवालं जे कालद्रव्य आहे ते पण द्रव्य आहे, जे की परिवर्तनावरून जाणलं जातं। परिवर्तन के चिन्ह से जाना जाने वाला ऐसा काल द्रव्य वो भी द्रव्य है। ये समस्त द्रव्य 3 काल परिणमन कर रहे हैं, फिर भी नित्य है। 3 कालामध्ये परिणमन करत आहेत तरी सुद्धा नित्य आहेत। म्हणजे असं नाहीये की परिणमन झालं तर पर्यायाबरोबर ते नष्ट झालं, तर ते नित्य राहणार आहे। इस गाथा में जो द्रव्यों का वर्णन आया है, द्रव्य गुण पर्यायों के अभिन्न आधार होते हैं। कसं वाचायचं? द्रव्य गुण पर्यायों के अभिन्न आधार होते हैं। जो भी पदार्थ है उसमें कोई न कोई परिणमन अवश्य है तथा उस परिणमन का आधारभूत शक्ति अवश्य है। शक्ति का नाम गुण है, परिणमन का नाम पर्याय है। म्हणून काय सांगायचंय, एक मिनिट, काय सांगितलं आता की जे काही द्रव्य आहे ते परिणमन करतंय आणि त्याचं आधारभूत कोणीतरी शक्ती आहे। प्रत्येक द्रव्य परिणमन करतंय, त्या परिणमनाचा आधार असायला पाहिजे। कोण आधार आहे, तर सांगतात त्या शक्तीचं नाव आहे गुण। परिणमनाचं नाव आहे पर्याय। जो भी सत है, जो भी पदार्थ है, जो भी सत है उसमें गुण पर्याय अवश्य होती है। गुण न तो केवल पर्याय हो, गुण न हो केवल पर्याय हो ऐसा कुछ नहीं है। पर्याय न हो केवल गुण हो ऐसा भी कुछ नहीं है। म्हणजे द्रव्य आहे तर त्याच्यामध्ये गुण पण आहेत, पर्याय पण आहे। फक्त गुण आहे आणि पर्याय नाही, पर्याय आहे आणि गुण नाही असं होणार नाही। जो भी सत्य है वह नियम से गुण पर्यायों का आधारभूत है। युक्ति से भी विचार लो, कोई चीज है तो उसका कोई रूप तो होना ही चाहिए, कोई दशा, ढंग, परिणति उसकी ही चाहिए, और दशा है वह एक वर्तमान रूप है
अगले समय में और कुछ रूप हो सकती है, होती ही है. काय सांगायचंय, काय कळलं? म्हणजे पर्याय बदलणारी आहे असं सांगायचं त्यांना. म्हणजे द्रव्य आहे तर काही ना काही त्याची दशा असतेच, असं नाही की त्याची पर्याय रहित द्रव्य आहे असं होणार नाही. त्यामुळे पर्याय असतेच द्रव्याची. थांब, मी थोडं पुढचं आहे ते शॉर्ट मध्ये करून सांगते. काय सांगितलंय? परिणमन तर प्रत्येक द्रव्यामध्ये चालू आहे. शुद्ध पदार्थों में ऐसी प्रतीति होती है कि जो दशा हुई है वही सदाकाल रह रही है, किंतु सूक्ष्म म्हणजे कोणाचं सांगायला सांग? शुद्ध पदार्थ आहेत त्यांची जी काही दशा झाली आहे ती सदाकाल राहते. केवली भगवंतांचं सांगतायत. केवलींची आता शुद्ध पर्याय प्रगट झाली तर ती आता सदाकाळ शुद्ध तशी राहणार आहे दशा. म्हणजे अन्य कुठल्या द्रव्यांचं असं होत नाही की परिणमन झालंय, काहीतरी दशाच प्रगट झाली आणि ती दशा सदैवच राहील, असं कधी होणार नाही अन्य द्रव्यांचं. पण शुद्ध पदार्थांमध्ये असं दिसून येणार, हे सांगायला. किंतु सूक्ष्म दृष्टी से वे सब दशाएं समान होकर भी भिन्न भिन्न है. म्हणजेच म्हणायचंय त्यांच्यामध्ये सुद्धा परिणमन चालू आहे. सिद्ध आहेत, सिद्धांमध्ये उत्पाद वे ध्रुव चालू आहे का नाही आहे? काय चालू आहे? कसं? म्हणून तिथं प्रतिसमयाला उत्पाद वे ध्रुव आहेच, नाही असं नाही. म्हणून सिद्धांमध्ये सुद्धा परिणमन चालू आहे. शुद्ध शुद्ध रूपाने प्रत्येक पर्याय जरी केवल ज्ञानाची आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये भेद आहे. यह अमुक समय में अवस्था है उसमें षडगुण हानि वृद्धि होती ही रहती है. प्रत्येक समयाला षडगुण हानि वृद्धि तर चालूच आहे प्रत्येक द्रव्यामध्ये. त्यामुळं ती त्यापेक्षाने सुद्धा प्रत्येक द्रव्य भिन्न भिन्न आहे, प्रत्येक पर्याय भिन्न भिन्न आहे त्यांची. जितने भी पदार्थ है वे सब प्रतिक्षण अपना परिणमन करते रहते हैं. फक्त एवढं सांगायचं त्यांना, जी काही शुद्ध द्रव्य आहे तर ते शुद्ध रूपाने परिणमन करताना दिसते. एक रूप आहे असं वाटतंय पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये भेद आहे. परिणमनशीलता के कारण एक वस्तु का दूसरे में अभाव. म्हणजे परिणमन तर प्रत्येक पदार्थ करते, ते प्रत्येक पदार्थाचं स्वरूप आहे. म्हणून एका कुठल्या तरी पदार्थाच्या द्वारे अन्य पदार्थाचं परिणमन होत नाही. म्हणजे मी परिणमनशील आहे तर मी अन्य द्रव्याचं परिणमन करतो असं होणार नाही आहे. त्याचं परिणमन ते स्वतंत्र करते. मग तुम्ही जे म्हणता ना की मी मुलांना लहानाचं मोठं केलं, कोणी केलं? मुलांना शिकवलं मी, काय मुलांना सगळं किंवा काय घराचं सगळं मी चालवलं, हे तुम्ही म्हणता. म्हणजे कोणी कोणाचं परिणमन केलं? मी मुलाचं परिणमन केलं असं वाटतंय ना. तर तेच सांगता तिथं की परिणमनशीलता हे प्रत्येक द्रव्याचा धर्म आहे. त्यामुळे ते स्वयं परिणमनशील आहे, तुम्ही कोणाचं परिणमन करू शकत नाही. मग त्यासाठी त्यांनी छान घेतलंय हेतू एक, म्हणजे एक असं तर्क देऊन सांगतायत. जर कुठला तरी पदार्थ, ऐकते का? हो ऐकते ना, बोला ना. कोई पदार्थ यदि दूसरे पदार्थ को परिणम आए तो यह बताओ कि न परिणमते हुए को परिणम आता है या परिणमते हुए को परिणम आता है. काय कळलं सांग? ते उदाहरण समोर ठेव. मी परिणमते हुए को परिणम आता है या परिणमते हुए को परिणम आता है. म्हणजे उदाहरण समोर ठेव की सान्वी हुशार आहे आणि तू म्हणती की मी तिला शिकवते, मी तिचा अभ्यास घेते म्हणून ती हुशार आहे. मग तिथं विचारतायत की ती स्वतः परिणमन करते, अभ्यास करते म्हणून हुशार आहे का तू नाही अभ्यास करत म्हणून तू करून घेऊन ती हुशार आहे? नाही, ती हुशार आहे त्यामुळं काय म्हणायचं. म्हणूनच त्यांनी सांगतायत की परिणमन करत असणाऱ्याच तुम्ही परिणमन करता की न परिणमन करत असणाऱ्याचं करता. मग त्यांनी त्याच्या पुढे दोन्हीला उत्तरं दिली. दोन्ही पक्ष चुकीचे आहेत ऍक्च्युली. म्हणजे तुम्ही कोणाचं परिणमन करत नाही हे दाखवायचं आहे त्यातून. यदि वह न परिणमता हुआ है तो कोई शक्ति ऐसी नहीं है कि जो परिणमता नहीं है उसे परिणमा दे. काय म्हणले? थंडी वाजते का?
बंद कर. दास दास. बर. काय सांगितलं? जर कोणी परिणमन न करणारा असं द्रव्य आहे तर तुमच्यात अशी कुठलीही शक्ती नाही आहे की तुम्ही त्याचं परिणमन करवाल, त्याच्यामध्ये बदल घडवाल. जर म्हणजे नाही, तुम्ही जर ते स्वतः बदलणार नाही आहे, त्याच्यामध्ये तशी शक्ती नाही आहे, तर तुमच्यात अशी शक्ती नाही आहे की तुम्ही त्याचं परिणमन करवाल, हे सांगतात. बरोबर आहे. म्हणून न परिणमता हुआ है, यदि वह न परिणमता हुआ है तो कोई शक्ति ऐसी नहीं है कि जो परिणमता नहीं है उसे परिणमा दे. समजलं? हाँ, आता तुम्ही म्हणला आता सानवीला का एक येत असेल असं विचारतीये. नाही, तुझी मान्यता बदलायसाठी सांगितलं ग. तुला वाटलं ना की मी तिला हुशार बनवलं तर ही मान्यता चुकीची आहे हे सांगताय तिथं. जर तिचं ही मान्यता फोडायची म्हणून मी अभ्यास. नाही रे बाबा, तू अभ्यास घेणार की, त्याचं काय नाही. फक्त सांगतायत काय, तुझ्या मान्यतेमध्ये हे पडलं की मी तिला हुशार बनवलं. हा, हे खोडण्यासाठी सांगतायत. जर ते स्वतः ती जर कष्ट करते तर तिच्यामध्ये ती ॲबिलिटी असेल तर योग्यता प्रगटणारच तशी. आणि नसेल तर तू किती घासली तरी पण ते दगडाचं सोनं होत नसतं. हा, म्हणून तिथं उदाहरण घे, काय म्हणते ते, सुवर्ण पाषाण आणि अंध पाषाण म्हणतात ना. जर त्या अंध पाषाण म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सुवर्ण होण्याची योग्यता नाहीये. हा, आणि सुवर्ण पाषाण म्हणजे खाणीतनं काढलेलं असलेलं दगड, जे अशुद्ध सोनं आहे. मग त्याच्यावर जर प्रक्रिया केली, परिणमन करवलं म्हणजे काय, त्याच्यावर जर प्रोसेसिंग केलं तर त्यातून सुवर्ण निघेल. पण जे अंध पाषाण आहे त्याच्यामध्ये शक्तीच नाहीये, तर तुम्ही त्याच्यात सोनं काढा बघू. हा, मग आता हे वाक्य त्याच्यात लाव. यदि वह न परिणमता हुआ है, जर ते सोनं होऊ शकत नाही तर अशी कुठलीही शक्ती नाही की जे न परिणमणाऱ्याला परिणमवेल. आणि दुसरा पक्ष घेतलं, यदि परिणमते हुए को परिणमाता है तो वह तो स्वभावतः परिणमता हुआ ही है, उसे दूसरा क्या परिणाम आहे. जर तुमचं परिणमन स्वयं होत आहे तर तुम्हाला मी काय शिकवणार आहे. म्हणजे तुम्ही स्वयं ज्ञानी आहात, ज्ञान तुमच्यामध्ये आहे, तर तुम्हाला कोण ज्ञानी बनवणार आहे. काय गरज नाही कोणी ज्ञानी बनवण्याची. मी तर स्वयं केवळ ज्ञान शक्तीवाला आहे. केवलींना केवली कोण बनवलं. केवली भगवंतांना केवली कोण बनवलं, केवल ज्ञानी. मग तुमची स्वयंची योग्यता आहे, तसं उपादान आहे तुमचं. त्यामुळं परिणमन प्रत्येक द्रव्याचा धर्म आहे, कोणी कोणाचं परिणमन करवणार नाही. प्रतिसमय परिणमन करणे हे सगळ्या द्रव्यांचा स्वभाव आहे. द्रव्य तर 3 काळातल्या सगळ्या पर्यायांचा पिंड आहे. पर्यायों का प्रतिषेध कर दो तो द्रव्य किसे बताओगे. म्हणजे पर्याय विरहित द्रव्य नसतं. जे द्रव्य आहे ते नियमाने पर्यायांचा पिंड आहे. पर्यायों से भिन्न निराला कुछ द्रव्य न समझ में आएगा. जैसे एक यह जीव द्रव्य है तो प्रति समय जाननहार स्वभाव विभाव जब जो परिणमता है उस परिणाम रूप से परिणमता रहता है, वही तो जीव है. काय सांगितले, काय समजलं. मी जीव आहे, मला जीव कोण बनवलं. कोण नाही. कसं, तुमच्या आई वडिलांनी बनवलं की तुम्हाला, का नाही. काय रुपाली, तुला कोण बनवलं. हा, म्हणजे जीव स्वयं परिणमनशील आहे, तर त्या जीवाचा कोणी करता नाहीये. इवन पुद्गल सुद्धा स्वयं परिणमनशील आहे. ते त्याच्या परिणमनाने हे शरीराचं रचना बनली आहे. कोणी बनवलं असं नाहीये. म्हणजे आई वडिलांनी मुलाला बनवलं असं नसतं. ते त्या परमाणूंची स्वयं तशी योग्यता, आणि तिथे येऊन तो जीव उत्पन्न होणार होता. म्हणून म्हटलं की जगामध्ये कोणी कोणाचं परिणमन करवणार नाही. आणि त्या परिणमनावरूनच द्रव्याची सिद्धी होते की जे द्रव्य आहे ते
सत पण आहे आणि परिणमनशील पण आहे, कुठल्या ना कुठल्या दशेमध्ये आढळतच. वर्तमानामध्ये एक पर्याय आहे, तर भविष्यामध्ये अशा अनंत काळात होणाऱ्या प्रतिसमयाच्या पर्याय त्या द्रव्यात आत्ता आहेत. काय म्हणले? असं नाही की नंतर, म्हणजे तुम्ही पुढच्या भवात कुठं असणार ती पर्याय आत्ता तुमच्या द्रव्यामध्ये आहे, त्याच्याशिवाय ती पर्याय उत्पन्न होणार नाही. काय म्हणले? उन पर्यायों के स्वरूप से परिणत होने के कारण इन अस्तिकायों को द्रव्य कहा गया है. यो पदार्थ पर्यायों से अभिन्न रहता है. कुछ भी दशा न हो और सत हो ऐसा कुछ हो ही नहीं सकता. यदि पर्याय न हो और पदार्थ मानते रहे तो कोरी कल्पनाएं है. जसं की त्यांनी उदाहरण दिलं की कोणी माता आहे आणि ती त्या मुलाला घाबरवायचं तिला. समजा मुलगा माती खातोय किंवा नदीवर जातोय तर तिथं जाऊ नये ह्याच्यासाठी म्हणून आई काय सांगते की तिकडं जाऊ नको, तिकडं बव्वा आहे. काय सांगता तुम्ही? काय सांगते रुपाली? काय सांगते? म्हणजे असं काहीतरी त्याला घाबरवता ना तुम्ही, मग ते हवा बव्वा ये क्या चीज है? वह हवा क्या चीज है? हा, म्हणजे बवाजी म्हणता ना, काय म्हणता असं म्हणत होते लहान असताना की तिकडं बवाजी आहे तिकडं जाऊ नको किंवा हे काम करू नको असं काहीतरी सांगण्यासाठी म्हणून ते असं घाबरवत होते. पण असं काही ती चीज नाही आहे. कल्पना में जिसमें भय हो अस्थिरता हो जाए बस वही उनका हवा है. हा काय काय म्हणजे काय सांगते का सान्वी? काय सांगते काय? म्हणजे तिथे सांगतायत की असं काय कुठली बव्वा म्हणून चीज नसते, फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी म्हणून ते काहीतरी सांगितलं जातं, पण ती काल्पनिक वस्तू आहे. मग जी काल्पनिक वस्तू आहे ती परिणमनशील नसते ह्याच्यासाठी सांगतायत. कल्पना मात्र आहे. ऐसे ही ऐसा ब्रह्म माने कि जिसमें त्रिकाल कभी परिणमन होता ही नहीं है तो वह ब्रह्म तत्व कुछ नहीं है. म्हणजे त्यांनी मानलं की ब्रह्मा किंवा ईश्वर नावाचं एक द्रव्य आहे की ज्याच्यामध्ये कधीच परिणमन होत नाही, ते एकटा आहे, स्थिर आहे आणि मग परिणमन रहित आहे असं त्यांनी मानलं. तर त्यांना सांगतायत की अशी कुठली चीज नसते की ज्याच्यामध्ये परिणमन होणार नाही, त्याला द्रव्यपणाच प्राप्त होणार नाही असं सांगितलं. पुढं वाच. हॅलो वाच. त्यागवाद की प्रतिपादन पुष्टता. त्यागवाद ही वस्तु के स्वरूप को बताने में समर्थ हो सकता है. तब ये पक्ष आ जाते हैं. एक पक्ष ब्रह्म को अपरिणामी मानता है और एक पक्ष प्रति समय नवीन नवीन ब्रह्म उत्पन्न होते हैं यो मानता है. ऐसे दो पक्ष आते हैं. ऐसे दो पक्ष आते हैं. वाच पुढे सांगते पुढे वाच. बर. उनमें एकांत पड़ा हुआ है, उनका समन्वय साधवा कराता है. चीज तो एक वह है, चीज तो वह एक है, वह है द्रव्य गुणपर्यायात्मक. म्हणजे काय सांगायचंय, एका मतवादीनी मानलं द्रव्य आणि दुसऱ्या मतवादीनी मानलं पर्याय आणि त्या दोघांचा समन्वय म्हणजे स्यादवाद आहे. ऍक्च्युली द्रव्य गुण पर्याय हे एकातच आहे. असं नाहीये की द्रव्य एकीकडे आहे, गुण एकीकडे आहे, पर्याय एकीकडे आहे, असं नाहीये. मग त्या सगळ्याला जोडून जी खरी वस्तू व्यवस्था आहे ती दाखवतं ते स्यादवाद आहे. म्हणून द्रव्य गुण पर्यायात्मक आहे असं सांगितलं. द्रव्य दृष्टि से यह ब्रह्म अपरिणामी है, अर्थात यह ब्रह्म चैतन्य स्वभाव को त्याग कर अचेतन रूप त्रिकाल नहीं हो सकता. इस दृष्टि से उसमें रंच भी परिणमन नहीं है, किंतु कोई भी पदार्थ हो परिणमन बिना रह नहीं सकता. तो
प्रतिसमय पर्याय होती है वे पर्याय अनित्य है और उन पर्यायों सहित ब्रह्म प्रतिसमय नया नया होता है। ब्रह्म उत्पन्न नहीं होता, किंतु जिसे हम आप कह सकते हैं किसी मनुष्य को किसी मनुष्य को कि यह बालक मनुष्य मिट गया, जवान मनुष्य मिट गया, वृद्ध मनुष्य मिट गया। एक मनुष्य होकर भी अवस्था सहित नाम लगाने से उसे समूचा ही उत्पन्न हुआ कह सकते हैं। उसमें पर्यायों की मुख्यता है। यो प्रत्येक पदार्थ गुण पर्यायात्मक है। गुणों की दृष्टि से वह नित्य है और पर्यायों की दृष्टि से अनित्य है। ऐसे ये समस्त द्रव्य नित्य अनित्यात्मक है। काय कळलं सांग? मला सगळं कळलं. म्हणजे पर्याय बदलणारी आहे सांगितली, म्हणजे पर्याय अनित्य आहे आणि गुण आहेत ते नित्य आहेत. मग त्यांनी ते उदाहरण घेतलं मनुष्याचं. एक बालक अवस्था होती, ते तरुण झाला, तरुण म्हातारा झाला. पण याच्यामध्ये म्हणजे पर्यायाची मुख्य त्यांनी पर्याय नष्ट झाली पण तो मनुष्य नष्ट झाला नाही ना. बालक आहे तो नष्ट झाला म्हणताना तो मनुष्य आहे हे सांगायचंय. मनुष्य नष्ट झाला हे नाही सांगायचंय. बालक अवस्था नष्ट झाली, तरुण अवस्था नष्ट झाली, वृद्ध अवस्था उत्पन्न झाली हे सगळं सांगत असताना त्या एका मनुष्याला पण दाखवलंय. त्यामुळं नित्य अंश पण आहे आणि अनित्य अंश पण आहे म्हणून सांगतात. ह्याच्यावरून सिद्ध केलं की प्रत्येक द्रव्य हे परिणमनशील असताना सुद्धा नित्य आहे किंवा नित्य असून सुद्धा परिणमनशील आहे. पण फक्त काय म्हणायचं, दृष्टी पाहण्याची दृष्टी भिन्न भिन्न आहे. द्रव्य आहे तर द्रव्याला पाहताना ते नित्य आहे आणि पर्यायाकडे दृष्टी गेली तर ते अनित्य आहे. म्हणून द्रव्य कसं आहे तर नित्य अनित्यात्मक आहे, गुण पर्यायात्मक आहे, अनेकांतात्मक आहे. मग अनित्य असताना सुद्धा नित्य कसं काय नित्यता? थांब, काय म्हणलं? जर द्रव्य अनित्य आहे म्हणता तर एकतर अनित्य म्हणा नाही तर नित्य म्हणा. दोन्ही कसं असू शकतंय असं शंका करायची शंका आहे. काय उत्तर दे? म्हणजे अनित्य पण आहे आणि नित्य पण आहे असं कसं असू शकतंय असं शंका करायची शंका आहे. मग तिथं सांगितलं की पर्यायाकडे पाहिलं तर ते अनित्यच आहे आणि द्रव्याकडे पाहिलं तर ते नित्यच आहे. म्हणून म्हणलं अनित्य नहीं है यद्यपि अवस्था की दृष्टि से अनित्य है तो भी उन समस्त पर्यायों में पदार्थ अपने प्रतिनियत स्वरूप का कभी परित्याग नहीं करते हैं, इस कारण नित्य है. कुठलीही पर्याय उत्पन्न होऊ दे, तुम्ही तुमचा स्वभाव सोडता का? स्वभाव काय आहे? ज्ञान, दर्शन, आनंद, सुख, वीर्य हा स्वभाव आहे. कुठल्या पर्यायामध्ये तुम्ही सोडला हो? बालक असताना सोडलात, सोडू शकत नाही. तरुण झाल्यावर सोडलात, नाही सोडू शकत. वृद्ध झाल्यावर पण तोच स्वभाव आहे, जाऊ देत. सुख झालं तरी तोच स्वभाव आहे, दुःख असलं तरी तोच स्वभाव आहे. आपण ध्यान करत असलो तरी तोच स्वभाव आहे, कोणाशी कशाय करत असलो तरी तोच स्वभाव आहे. कुठला स्वभाव आहे तुमचा? ज्ञान, दर्शन, आनंद हे स्वभाव आहे. हा स्वभाव कधीही बदलत नाही, नष्ट होत नाही. म्हणून त्या अपेक्षेने द्रव्य नित्य आहे आणि परिणमन तर चालू आहे. कशाय गेले आणि निष्कषाय अवस्था आली, अशांती गेली, शांती झाली, तर हे सगळं परिणमन दिसतंय. म्हणजेच द्रव्य अनित्य सुद्धा आहे. यह शंका हो सकती है की म्हणजे म्हणतात की द्रव्यात हे या ग्रंथाचं नाव तर पंचास्तिकाय आहे, मग याच्यामध्ये कालद्रव्याचं वर्णन करायला नको. म्हणजे पंचास्तिकायमध्ये 5च द्रव्यांचं वर्णन करायला पाहिजे होतं, कालद्रव्याचं वर्णन नाही करायला पाहिजे. मग तुम्ही सांगताय की गाथेमध्ये कालद्रव्याचं वर्णन केलंय. मग असं त्यांनी विचारलाय प्रश्न की जर पंचास्तिकाय असं नाव ठेवलंय तर त्याचंच वर्णन करायला पाहिजे, कालद्रव्याचं नाही करायला पाहिजे. तर समाधान करतायत की 5 अस्तिकाय परिणमन प्रतिसमय परिणमन करतात,
त्यांच्या परिणमनाच्या निमित्त कोणीतरी आहे, जे 6वं द्रव्य आहे. म्हणजे 5 द्रव्यांचं 5 अस्थिकायांचं वर्णन ह्याच्यामध्ये केलंय पंचास्थिकायमध्ये, पण त्या सगळ्यांचं परिणमन करण्यामध्ये कोणीतरी निमित्त आहे. ते कोण आहे? कालद्रव्य. ते कसं आहे तर त्याच्यासाठी सांगितलं की लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू अवस्थित आहे. त्या कालद्रव्यावर त्या प्रदेशावर जो कुठला पण पदार्थ येणार तर ते त्याचं परिणमन करवतं. कसं? निमित्त रूपाने. म्हणजे कालद्रव्याची एक समयाची पर्याय परिणमित झाली, उत्पन्न झाली, आणि त्यावेळेस तिथं जे काय द्रव्य आलं त्याच्या संयोगामध्ये, त्याच्या क्षेत्रामध्ये, तर त्याचं सुद्धा ते परिणमन करण्यामध्ये निमित्त झालं असं म्हणलं जाणार. जसं की उदाहरण दिलंय, किसी को कानपुर से बम्बई जाना है, 8 बजे से वह जा रहा है, तो कुछ समय गुजरेगा तभी बम्बई पहुंच सकेगा. म्हणजे कानपूर कुठं आहे? कानपूर कुठं आहे? कानपूर कुठं आहे? कानपूर उत्तर प्रदेश, यूपी मध्ये आहे. तर कोणाला कानपूरवरून मुंबईला यायचंय तर असं तर होणार नाही या समयाला कानपूर आणि पुढच्या समयाला मुंबईमध्ये असला, असं तर होणार नाही. मग परिणमन नित्य चालू आहे ना, प्रत्येक समयाला टाइम जात आहे, तसंच ते क्षेत्र सुद्धा ओलांडते. 8 बजे चले और 8 ही बजे पहुंच जाए ऐसा तो नहीं हो सकता. इस प्रकार यह तो चलने की बात कही है. म्हणजे म्हणून ह्याच्यावरनं त्यांनी सिद्ध केलं की समय बदलत आहेत ते म्हणजेच कालाचं परिणमन चालू आहे. म्हणजे कालद्रव्य परिणमन केलं म्हणून 8चे 9 वाजले, 9चे 10 वाजले, आणि तिथं तुमची गाडी या ठिकाणाहून त्या ठिकाणावर गेली, त्या गावावरून त्या गावावर गेली, हे सगळं परिणमन दिसून येते. मग द्रव्याचं परिणमन तर चालू आहे, त्याच्यामध्ये कालद्रव्य फक्त निमित्त रूपाने तुम्हाला मदत करते परिणमनामध्ये. किंवा एखादी नुसती वस्तू ठेवली आहे तर ती सुद्धा ठेवल्या ठेवल्या झडते किंवा तुटते, किंवा काय म्हणायचं, नवीन वस्तू आणली आहे समजा, तुम्ही वापरलीच नाही, तशीच ठेवली आहे, तरी पण ती जुनी होती का नाही होत? काय रुपाली काय म्हणले? एखादी साडी आणली आहे नवीन आणि ती समजा मिसप्लेस झाली, तुमच्याकडनं कुठंतरी ठेवली गेली दुसरीकडेच आणि मिळालीच नाही, किती वर्षभर मिळाली नाही. सांग, 1 वर्षांनी ती साडी नवी करकरीत आहे का जुनी झाली? नवीनच आहे. परिणमन झालं का नाही त्याच्यामध्ये? परिणमन आहे की. हा, म्हणजे सांगितलं, जर ती आम्हा सांगितलं ना उदाहरण, जरी काटाची असेल आणि त्या दुकानात आणली आणि तू समजा ती काय म्हणायचं आता तुकडा पडणार आहे इतकी जुनी आहे साडी ती, आणि तू नवीन म्हणून घरी आणली आणि 1 वर्षांनी काढली तर साडी घालायला हातामध्ये तुकडेच आले सगळे. काय झालं? परिणमन झालं तिथं. जरी तुम्ही नाही वापरला तरी सुद्धा ठेवल्या ठेवल्या सुद्धा तिथं त्या द्रव्याचं परिणमन झालं हे दिसून येतं त्याच्यावरून. म्हणून या परिणमनामध्ये कालद्रव्य फक्त निमित्त रूपाने कार्य करतं, ह्याच्यासाठी म्हणून त्याचं पण वर्णन केलं. पुढं कुठलं वाचायचंय? आकाश द्रव्य आहे तर ते सुद्धा कसं आहे, म्हणजे प्रत्येक द्रव्य अखंड आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आकाश द्रव्याचं वर्णन करून सांगतायत. वाच. आकाश द्रव्य की कुठलं वाचलं तुम्ही? मधलं सगळं गाळून टाकलं. सगळं वाचलं मी, सगळं झालं माझं सांगून झालं. बरं, हा ठीक आहे. ते शॉर्ट मध्ये आकाश द्रव्य की अखंडता. आकाश द्रव्य की अखंडता. आकाश एक अखंड है, इसके व्यवहार से 2 भेद कहे डाले हैं, कर डाले लोकाकाश और अलोकाकाश. जितने आकाश में समस्त द्रव्य रहे उतने आकाश का नाम लोकाकाश है, और इसके बाहर के आकाश का नाम अलोकाकाश है. इतने संबंध के भेद कर देने से कहीं आकाश के 2 टुकड़े हो जाते हैं. 2 टुकडे नहीं हो जाते हैं. म्हणजे तुम्ही इथं भेदाचं रूपाने वर्णन करताय. लोकाकाश कशाला म्हणायचं काका?
लोकाकाश म्हणजे काय, अलोकाकाश म्हणजे काय? लोकाकाश म्हणजे जिथे 6 द्रव्य राहतात. 6 द्रव्य जिथे राहतात ते लोकाकाश. अलोकाकाश म्हणजे त्याच्या बाहेरचा जो भाग आहे तो अलोकाकाश. तिथं काय असतं अलोकाकाशामध्ये? काय कुठलंही द्रव्य नसतं. आकाश द्रव्य आहे की? आकाश द्रव्य. हा, म्हणून सांगितलं आकाश द्रव्य तर अखंड आहे. मग त्यात तुम्ही भेद केले ना, एवढ्या भागामध्ये लोकाकाश आहे आणि बाहेर सगळं अलोकाकाश आहे. जरी तिथे तुम्ही 2 भेद केले तरी सुद्धा त्याचे काही तुकडे झाले नाहीत. म्हणजे आकाश द्रव्य एक अखंडच आहे हे सांगायला लागलेत. मग इथं कोणाला समजा जिज्ञासा झाली की लोकाकाशामध्ये कालद्रव्य अलोकाकाशामध्ये म्हणायला पाहिजे होतं का? अलोकाकाशामध्ये तर कालद्रव्य नाही आहे. लोकाकाशामध्ये कालद्रव्य आहे. मग लोकाकाशातल्या सगळ्या द्रव्यांचं परिणामामध्ये कालद्रव्य निमित्त असतं. मग अलोकाकाशामध्ये कालद्रव्य नाही आहे, तिथं तर फक्त आकाशच आहे. तर तिथं परिणमन कसं होतं सांग, कसं होतं? तिथं कोण आहे आकाश द्रव्याच्या परिणमनाला निमित्त? कुठलंही कार्य होणार तर त्याच्यामध्ये एक उपादान असतं आणि एक निमित्त असतंच. मग उपादान तर तिथं आकाश द्रव्य स्वयं त्याचं आहे. मग निमित्त कोण आहे तिथं? कालद्रव्य तर नाहीये म्हणतात ते. मग कसं? मग तिथं कोण आहे परिणमनामध्ये निमित्त? नाही माहिती. असं कसं घेतलं होतं आपण हे आणि तुला माहिती असायला पाहिजे. काय सांगितलं? वाच पुढं. यहाँ आकाश अमूर्त है, आंखों से दिखता नहीं है. दिखने वाली चीज मूर्तिक होती है, केवल पुद्गल ही आंखों देख सकते हैं. अन्य कोई द्रव्य, कुठलंही द्रव्य डोळ्याने दिसणार नाहीये. उस पर भी आकाश वास्तविक सत है. वास्तविक सत है. उसमें अविभागी अनंत प्रदेश है, उनका प्रति समय परिणमन होता है. म्हणजे अमूर्तिक असलं तरी सुद्धा त्यात परिणमन चालू आहे. आकाश द्रव्य हे काय दिसत नाहीये म्हणून त्याच्यात काय बदल होत नाही असं नाहीये. परिणमन तर चालू आहे. वह एक अखंड आकाश है. वह एक अखंड आकाश है. उसके बारे में यह जिज्ञासा होती है कि लोकाकाश का परिणमन कैसे होगा, क्योंकि वहाँ काल द्रव्य है नहीं. तिथं अलोकाकाश पाहिजे ग. अलोकाकाशाचं परिणमन कसं होणार? तिथं कालद्रव्य नाही. अर्थात पदार्थ के परिणमन के लिए यह आवश्यक नहीं है कि उस पदार्थ के चारों ओर निमित्त रहे. निमित्त किस ओर हो, किस ढंग से हो, वह परिणमन में निमित्त होता है. काय सांगायचंय त्यांना की जर एक अखंड द्रव्य असेल तर त्याच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, कुठल्याही भागामध्ये, एका ठिकाणी जर परिणमन झालं तर संपूर्ण प्रदेशामध्ये परिणमन होत असतं. जसं म्हणलं ना की उदाहरण दिलं होतं त्या दिवशी, काय तुमच्या हाताला लागलं काहीतरी, काय भाजी मोळत होता आणि हाताला कट झालं समजा. संवेदना कुठं झाली हो? ज्ञानामध्ये झाली. ज्ञान कुठे आहे? फक्त त्या बोटाच्या प्रदेशातच ज्ञान आहे का जिथं लागलं तिथं? असं तर नाही आहे. त्यामुळं सांगतात की अखंड ज्ञान संपूर्ण आत्मप्रदेशामध्ये ज्ञान आहे. तर त्या संपूर्ण आत्मप्रदेशांमध्ये जाणीव झाली त्याची. जे काय तुम्हाला लागलं, दुखतंय वगैरे, त्याने उदाहरण दिलेत पुढं. जैसे पैर में कांटा छुप जाए तो सारे जीव प्रदेश में दुख होता है. यहाँ यह आवश्यक नहीं है कि जीव जितना बड़ा है सब ओर से एक साथ कांटा चुभे तब दुःखी हो. म्हणजे तुम्हाला ते काटा टोचलं तर एका ठिकाणी टोचते का सगळीकडे टोचल्यावर मग अनुभव होतो? एकाच ठिकाणी. हा, मग म्हणून सांगतात की सगळ्या क्षेत्रामध्ये काटे टोचल्यावर मग तुम्हाला सगळीकडे दुःख होतं असं नाहीये. कैसा ही निमित्त हो, वह तो दुख का सर्व प्रदेशों में कारण होता है, क्योंकि यह जीव अखंड है ना. जे अखंड द्रव्य असतं त्याच्या एका प्रदेशामध्ये झालेलं परिणमन सर्व प्रदेशामध्ये होणार असं नाही की एकीकडे होतं. बरोबर. म्हणजे कारण आकाश द्रव्याचं परिणमन सांगायचं ना तुम्हाला.
मग ते कुठेही होऊ दे आकाशाच्या एका प्रदेशामध्ये, तर ते सगळ्या आकाशामध्ये परिणमन झालंच. मग एक स्थूल उदाहरण दिलं होतं मी ह्याच्यासाठी की एक बादलीभर पाणी आणि त्यामध्ये तू एक कणभर काय रंग घातलीस, किंवा एक भांडं भरून दूध आणि त्यामध्ये एक कणभर विष टाकली. सांग, एका कडेलाच विष आहे, दुसऱ्या कडेचं दूध पी बघू, देऊ का? म्हणजे ते पूर्ण विषमय झालं ना दूध, किंवा ते पाणी पूर्ण कलरफुल झालं. कारण एका प्रदेशात जरी झालं परिणमन तरी सुद्धा अखंड ती बादली एकच आहे, ते भांड एकच आहे, त्यामुळं सगळ्यामध्ये ते मिसळणारच. हे स्थूल उदाहरण बरं का, कारण ते काय पाणी किंवा दूध म्हणजे एक परमाणू नाही आहे. मग असं जे काय अखंड द्रव्य आहेत ना त्याच्या एका प्रदेशामध्ये परिणमन झालं तर तिथं जे निमित्त आहे तेच निमित्त संपूर्ण द्रव्यामध्ये परिणमनासाठी कार्यकारी ठरतं. जो पिंड अखंड नहीं है उसके लिए तो जहाँ निमित्त होगा वहाँ परिणमन होगा. जसं की उदाहरण दिलंय की चौकी, जे काय म्हणायचं चौरंग म्हण किंवा श्रुतपिटिका म्हण, ती काय अखंड नाही आहे, त्यामुळे एक साईड तुटली, एका साईडला काहीतरी वाळवी लागली तर तेवढ्याच भागामध्ये दिसणार तुला. ती अनंत परमाणूंचा पिंड आहे. म्हणून जिस खूंट में अग्नि लगी होगी वही खूंट जलेगा, कहीं सारी चौकी न जलेगी. चौकी एक पदार्थ है ही नहीं, अखंड नहीं है. जो अखंड पदार्थ है उसके लिए निमित्त किसी भी और हो, समूचे पदार्थ के परिणमन के लिए निमित्त होता है. म्हणजे जरी एका प्रदेशात परिणमन झालं तरी सुद्धा ते संपूर्ण प्रदेशाच्या परिणमनामध्ये तेच निमित्त कारण ठरू शकतं. मग कालद्रव्य आहे तर ते लोकाकाशामध्ये परिणमनासाठी मदत करतं. मग तेच द्रव्य तेच निमित्त अलोकाकाशामध्ये सुद्धा, म्हणजे आकाशद्रव्य तर एक आहे ना, त्यामुळं कालद्रव्यांनी मदत केली परिणमनामध्ये आकाशद्रव्याच्या, तर आकाशाच्या परिणमनामध्ये कालद्रव्य निमित्त ठरलं हे वाक्य आलंय. लोकाकाशाच्या असं नाही. त्यामुळं अखंड आकाशद्रव्य आहे तर त्याच्यामध्ये परिणमन सहज होऊन जातं संपूर्ण प्रदेशामध्ये. समजलं का? काय समजलं? काय तसं लय डिटेल कळलं नाही, पण थोडं कळलं की आकाशद्रव्या म्हणजे लोकाकाशामध्ये सुद्धा निमित्त आहे कालद्रव्याचं. म्हणजे इथं आकाशद्रव्यामध्ये निमित्त आहे. मग त्याचे भेद तुम्ही केलेत, लोकाकाश आणि अलोकाकाश. असं नाही की एक कालद्रव्य प्रत्येक प्रदेशावर असेल तर प्रत्येक प्रदेशावर वेगवेगळ्या कालाणूंच्या द्वारे परिणमन झालं असं नाही आहे. मागं उदाहरण सांगितलं होतं ना की तुम्हाला शुभ भाव झाले, कुठल्या प्रदेशामध्ये झाले सांग? जीवाच्या शुभ भाव झाले, अशुभ भाव झाले, आनंद झाला, कुठं झाला जीवामध्ये? एका क्षेत्रामध्ये झाला का संपूर्ण प्रदेशामध्ये झाला? संपूर्ण प्रदेशामध्ये झाला ना. मग आता ही आनंदाची जी एक पर्याय प्रगट झाली ना, काहीतरी समजा खुशी झाली, तुम्हाला पैसे मिळाले, काहीतरी लॉटरी लागली, समजा काय अनपेक्षित घटना एखादी चांगली घडली आणि आनंद झाला तुम्हाला, तर त्या आनंदासाठी परिणमनासाठी समज एक कालाणू निमित्त ठरलाय त्या परिणमनाच्या वेळी, तर एका कालाणूच्या द्वारे सुद्धा ते परिणमन होऊ शकतं कारण तुमचं द्रव्य अखंड आहे. असं नाही की संपूर्ण जीवाच्या प्रदेशावर वेगवेगळे कालाणू आहेत तर त्या सगळ्यांनी मिळून परिणमन करवलं मग तुम्ही सुखी झाला, असं नाही. म्हणजे सांगायचं आहे की कालाणू जरी एकच असेल आणि ते अखंड द्रव्याच्या परिणमनामध्ये निमित्त ठरलं तरी सुद्धा चालतंय. अनेक कालाणू पाहिजेत असं नाही. बरोबर आहे. म्हणून उदाहरण असं दिलं होतं मागे एकदा की समजा खिडकी आहे आणि या खिडकीमध्ये एक काठी ठेवली आपण लांब, एक थोडा पार्ट आत आहे आणि थोडा पार्ट बाहेर आहे त्या खिडकीच्या, आणि तू एका साईडला जर्क मारली, त्या काठीला हलवली, तर सांग तेवढीच काठी हलली का पूर्ण काठी हलली? पूर्ण काठी हल्ली ना. मग का बरं? तुम्ही कुठं बाहेर तिकडं जर्क मारला होता. मग ह्याच्यावरून सिद्ध केलं की अखंड आहे ना ती काठी एक, त्यामुळं इकडं जर हल्ली तर ती पूर्ण हलणार आहे. मग तसंच समजून घ्या, आतली साईड म्हणजे लोकाकाश
आणि बाहेरची साईड म्हणजे आलोकाकाश. मग आतल्या साईडला तुम्ही निमित्त ठरला होता त्याला हलवण्यासाठी. मग तसं लोकाकाशामध्ये कालानुनी परिणमन करवलं निमित्त रूपाने, तर तेच परिणमन त्या बाहेरच्या साईडला सुद्धा होणार आहे. म्हणजे तिथं काही वेगळ्या कालाणूची गरज पडते असं नाही. म्हणून साही द्रव्य पाची द्रव्यांचं परिणमनामध्ये एक कालाणू कालद्रव्य मदत करतं परिणमनामध्ये, म्हणून त्याचं पण वर्णन ह्याच्यामध्ये केलं गेलं. हे सांगायसाठी म्हणून त्यांनी इतका खुलासा केला की जे कुठलं द्रव्य अखंड असतं तर त्याच्यामध्ये एका कालाणूच्या द्वारे सुद्धा परिणमन होऊ शकतं, आणि ज्याच्यामध्ये खंड रूप असणार भेद रूप असणार तर तिथं भिन्न भिन्न परिणमन दिसून येणार. म्हणून काय म्हणायचं, समजा आता म्हणले ना मी की साडी जर तुम्ही नाही वापरली, आता आम्ही ही पांढरी साडी आहे समजा आणि घडी करून ठेवली आहे तशीच, आणि ती आम्ही वापरली नाही समजा महिना तशीच राहिली, आता घरी जात नाही, घरचे कपडे तसेच असतात. मग जर ती फोल्ड केलेली असते ना तर त्याच्यामध्ये तेवढ्याच भागामध्ये कलर बदललेला असतो थोडा. जे पांढरे असतं ना शुभ्र पांढरं तसं नाही राहत, पिवळट पडणार, थोडंसं मलिन होणार असं दिसून येतं. मग तसं का झालं तर तेवढ्या भागामध्ये परिणमन झालं. ती साडी एक द्रव्य नाही आहे, साडी हे अनेक परमाणूंचं पिंड आहे. मग म्हणून म्हटलं की वेगळं वेगळं त्याच्यामध्ये परिणमन दिसून येतं. एकीकडं पिवळं झालं, एकीकडं काळं झालं असं वगैरे दिसून येणार. आणि जिथं अखंड एक द्रव्य आहे तिथं ते कालाणूच्या परिणमनाच्या द्वारे समान पर्याय प्रगट झालेली दिसून येणार. हे सगळं कशासाठी सांगितलं, तुमचं परिणमन सुद्धा प्रतिसमयाला चालू आहे आणि त्या परिणमनामध्ये कालद्रव्य तुम्हाला मदत करतं, पण तुम्ही त्या कालद्रव्याचं कार्य करायला जाऊ नका. म्हणजे मी माझं परिणमन तर योग्यतेने चालूच आहे, मग तसंच अन्य द्रव्याच्या परिणमनामध्ये आपण म्हणायला जातो की मी केलं. तर तिथे सांगतायत कालद्रव्याचं कार्य त्याचं त्याला करू दे, तुम्ही करायला जाऊ नका. कुठल्या दुसऱ्या द्रव्याचं कार्य तुम्ही करू शकत नाही, पण मान्यतेमध्ये किंवा कर्तृत्वामध्ये हे भाव येतात की मी केलं, हे चुकीचं आहे. म्हणून सांगितलं की मी फक्त सगळ्या परिणमनामध्ये मात्र जाणतोय असा अनुभव केला तर आपल्याला शांती मिळणार. म्हणून काय करा, जाणा मी सुद्धा प्रत्येक समयाला परिणमन करणारा जाणणारा जीव आहे. हो, जाणा हा मी नित्य स्वरूप जीव आहे. प्रत्येक पर्यायामध्ये मात्र जाणणाराच आहे. द्रव्यत्व गुणाने संपन्न आहे. ज्ञाता द्रष्टाच आहे. नित्योहम ध्रुव स्वरूपोहम. ओम विसर्जन.